मध्ये पण थांबला पाहिजे, सर्व स्टॉप केलं पाहिजे आणि आकाशबरोबर खूपचा विचार केला पाहिजे, स्वतःचा विचार केला पाहिजे, कसं इम्प्रूव्ह करायचं, कसं अजून चांगलं अभूतत हशेम म्हणजे हशेम आकाशबरोबर खूप सेवा करायला जास्त कुठे आपल्याला अजून अपॉर्च्युनिटी मिळेल, कुठे आपण जास्त ते इम्प्रूव्ह करू शकतो आपली नमाज, नाहीतर आपली कोणता मिtzवा आणि तिले त्या दाईम हात धुणे सकाळचं, छोटी छोटी गोष्टीमध्ये चालू करतो आपण. एम, तर आपण थोडासा आपण बेजात हशेम परशाबुआबद्दल बोलूया. परशाबुआ फार इंटरेस्टिंग परशाबुआ आहे, तुम्हाला माहीतच आहे. श्लाख लेखा अनशीम त्याच्यामध्ये श्लाख, त्याच्यामध्ये स्पाईसबद्दल आहे आणि खूप गोष्टी आहेत बोलायला ऑफकोर्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट्स पण आहेत का, मुशरफेनं का पाठवलं, कसं पाठवलं, का नाव चेंज केलं, वेगवेगळे फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये असतात, पण याच्यामध्ये पूर्ण भरले आपण बघूया की थोडासा थोडासा घेऊया. जास्त टाइम आपण नाही ठेवू शकत त्याच्यासाठी, पण फार एक छोटेसे कॉन्सेप्ट जे ऐकले मी तुमच्या संगत शेअर करू शकतो. एम, ओके. तर परशामध्ये आपण बघतो का मुशरफेनं पाठवले, ए, पाठवले स्पाईज, गुप्तचर गुप्तचर पाठवले इस्रायलला, एरिस केनान या या आकाशबाबूने आपल्याला ही जागा दिली, तर ती पाठवले चेक करायला. श्लाख लेखा तुमच्यासाठी, हशेम बोलले तुमच्यासाठी पाठव, तुम्हाला पाहिजे तर पाठव. त्याच्यामध्ये त्यांनी एक फार स्ट्रेंज प्रश्न त्याच्यामध्ये, का त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं कसं आहे काय बघा, आणि एक त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट होती जी ती फार स्ट्रेंज वाटते त्याच्यामध्ये. त्याच्या त्या देशामध्ये झाडं आहेत का नाही, मेन यश एत्सीम, एत्सीम झाड झाड आहेत का नाही, तो प्रश्न विचारला. व्हेरी स्ट्रेंज, व्हेरी खूप स्ट्रेंज आहे ती गोष्ट, का झाड आहेत का नाही विचारणे. झाडं झाड आहेत का नाही विचारत आहे काय. राशी पण तिकडे मग एक्सप्लेन करते आपल्याला. तर ए, फार इंटरेस्टिंग थिंग आहे. राव आर्य इत्साक एप्स्टीनकडून ऐकली मी गोष्ट, का त्याचा बोलण्याचा हेतू काय होता, का आहेत तिकडे कोण ज्याच्याकडे मेरिट्स आहेत, ज्याच्याकडे दो मेरिट आहे, म्हणजे सध्या कोण आहे का तिकडे, आणि त्याच्या मेरिट्समुळे आपण नाही घुसू शकणार आतमध्ये. तो प्रश्न होता त्याचा. नाही काय झाडं, फिजिकल झाड नाही काय, ट्रीज नाही काय, इट सीम त्याच्याबद्दल म्हणजे इट्स म्हणजे कोण असा माणूस आहे तिथे जो पूर्ण त्याच्या मेरिटमुळे, त्याच्या मेरिटनी कोण आपण जिंकू नाही शकणार, असा तुझा प्रश्न होता. आणि मग तिकडे मग ते जातात आणि ते बोलतात, ते आल्यानंतर मग ते बोलतात मेरिट्सबद्दल तिकडे अनाकीम आहेत, अनाकीम राक्षस आहेत, राक्षस राक्षस माणसं आहे, राक्षस राहतात तिकडे. आणि ते म्हणजे अंशे मिदोत ते पण आन्सर देतात नंतर का आहेत तिकडे तशी माणसं. ए, तर कोणत्या पण कोणत्या पण देशाला, कोणत्या पण की कम्युनिटीला मध्ये, सिटीमध्ये असे माणसं असतात ज्यांच्यामुळे ती अख्खी सिटी उभी आहे, त्यांच्या स्रोतने, त्यांच्या मेरिटनी, आणि त्यांच्याकडे एवढे त्यांचे खांदे एवढे मोठे आहेत का पूर्ण पूर्ण ती सिटी त्यांच्या खांद्यांवर उभी आहे, असे बोलू शकता. तसंच
तर मग सद्दिकी माहीत त्यांच्या स्फूर्तनी सर्व चांगलं चालतंय. जसं आपण बघितलं होतं पराशामध्ये, जसं पराशात ते अब्रामा विनूच्या वेळेला जेव्हा ते बोलले का समज 50 माणसं आहेत का 40 आहेत, असे सो ऑन 10 माणसं पण येऊन थांबले. तर तशी 10 माणसं असतील तर पूर्ण ते डिस्ट्रॉय नाही करणार असं आकाश बघू त्यांना बोलला. पण 10 माणसं नसतील तर डिस्ट्रॉय करतील असे सांगितलं. बोलायला विसरलो. जस्ट अन मोमेंट. आपण बोलूया जे पण आपण थोडासा अभ्यास करूया आज बेजात शेम त्याचं स्खुत फर्स्ट ऑफ ऑल आम इस्रायलला लागू दे. ए, अख्ख्या जे पण इकडे मिसाईलचे अटॅक चालू आहेत आणि सगळे यहुदी ऑल ओव्हर द वर्ल्ड सर्वांना त्यांच्या स्खुतमध्ये असू दे. तो पण आपला थोडासा अभ्यास. आणि जे पण ज्यांना पण लागलंय ज्यांना पण रेफुआची गरज आहे इस्रायलमध्ये इस्रायलच्या बाहेर सर्वांना रेफुआ श्लेमा त्यांच्यामध्ये ऑल्सो रेफुआ श्लेमा टू याकूब बेन सारा हाईम yitzhak ben Yael Shirel, Hannah bat Shirley, Ruth bat Mazal, Eyal Avner ben Mazal Hain, Yonatan Rafael ben Malka, Chaya bat Riba, עם כל חולי עמך ישראל. ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांना रेफुआ श्लेमा. आणि तो स्खुत त्यांच्यावर आपण जो पण थोडासा अभ्यास करतोय मिशनाचा अभ्यास करतोय आणि जो पण आपण मुसार शिकतो इकडे तो त्यांना लागू दे सर्वांना. आणि जे पण हेल्दी आहेत त्यांना हेल्दी राहून दे. ती पण आपली नमाज पाहिजे एव्हरी टाईम. हेल्दी माणसानं पण हेल्दी राहण्याची. आणि बेकातामधून म्हणजे आपण दरवेळेला बोलतो जेव्हा आपण बोलतो का בשר ודם לא לידי הלוותם, אלא לידך המלאה והרחבה, והפתוחה והרחבה. तर राब मोझेस पण बोलायचे ह्या पॉईंटवर का ते आकाश बरोबर मागितलं पाहिजे. ए, ह्या ह्या जाग्यावर का हाशेम आपल्याला प्रोव्हाइड करतो, हाशेम आपल्याला सर्व देतो आणि त्याच्यासाठी काहीच कमी नाही आहे. तो एक सेकंडमध्ये सर्व चेंज करू शकतो, एक सेकंडमध्ये सर्व त्याच्या हातामध्ये. तर मग आपल्याला कसलीच भीती नाही आहे. आपण नाही आपले कॅल्क्युलेशन्स करू शकत आणि दुसऱ्यांचं नाही ऐकू शकतो का हे असेल तर असं होईल. नाही, एका मिनटामध्ये सर्व चेंज होतं, एका सेकंडमध्ये सर्व, एका एका फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये सर्व चेंज होऊ शकते. आपल्याला आपण विचार पण नाही करू शकत, आपण इमॅजिन पण नाही करू शकत ती गोष्ट. आणि असे चेंज करू शकतो ती गोष्ट. तर आपण तो पूर्ण विश्वास पाहिजे आणि तसं आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून मोठे मोठे रब्बानी बोलतात ते येनू का आहे किंवा मोठा राबी आहे ते पण बोलतात का माणसाने आशिरूतसाठी पण नमाज केली पाहिजे. आशिरूत नाही नुसता पन्नास पन्नास तासासाठी आशिरूतसाठी नमाज केली. आशिरूत टू बी रिच, रिच इन ऑल द ॲस्पेक्ट्स, रिच इन तोरा, रिच इन वेल्थ, एव्हरीथिंग, रिच इन एव्हरीथिंग. तर एनिवे तर आपण श्लाखबद्दल बोलतो. त्याच्यामध्ये स्पाईस जातात, स्पाईस विचारतात आणि मोशे रबेनी विचारतो का तिकडे कोण आहे का ज्यांच्याकडे मेरिट आहे का. तसंच एक स्टोरी छान सांगितली का एक द्विन्स करून एक जागा होती आणि तिकडे तिकडे एक नदी होती. फार छान मोठी नदी होती, तिकडून मस्त पाणी व्हायचं. आणि जेव्हा जास्त वाढायचं पावसाळ्यामध्ये खूप पाणी वाढायचं जेव्हा स्नो तिकडूनचा शेल एक स्नो तो अ, वितळायला लागायचा तेव्हा त्याचा हाईट फार वाढायची आणि ती नदीचा पाणी त्याच्यामध्ये पूरसारखा यायचा काइंड ऑफ. म्हणून त्यांनी काय केलं का त्यांनी बाजूला भिंत केली आणि मध्ये मध्येच गॅप केली आणि तिकडून त्यांनी डायरेक्ट केलं पाणी. समज जास्त झालं ते तिकडून त्या छोट्या छोट्या जागेतून तो पाणी वाहील आणि जिकडे जायला पाहिजे तिकडे जाईल आणि कोणाच्या घरांवर नाही जाणार आणि कुठे बाहेर बाजूला फ्लड नाही होणार, फ्लड नाही येणार. तर तिकडे द्विन्स्कमध्ये एका वर्षी झालं का खूप पाणी व्हायला लागलं आणि तिकडे ममाश तो नदीचा लेवल वाढत गेला, वाढत गेला, वाढत गेला. आणि ती भिंत
च्या बाजूला जिकडे जागा बनवली होती, ती तर ऑफकोर्स तिकून पाणी खूप वाहत होता. पण त्यांना भीती वाटली का आता एवढं पाणी वाहतंय का प्रॉब्ली आता ती भिंत पण फुटेल आणि भिंतीच्या वरून पाणी आला तर संपला. त्यांची अख्खी अख्खी सिटी त्यांची पाण्याच्या खाली जाईल. आणि म्हणून त्यांच्याकडून जे मेयर होता आणि जे पण मोठे मोठे अ, तो चालवणारे माणसं होते, ती अख्खी सिटी, ते बोलले आपण काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर. हे सगळं त्यांनी मीटिंग ठरवली आणि त्यांनी ठरवलं का आपण आपण आत्ता जाऊन, तो त्यांचा बिशप होता, ख्रिश्चन लोकांचा हेड, त्याच्याकडे जाऊ, त्याला बोलू काहीतरी कर. त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं का बघ असं असं चाललंय, लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाही तर अख्खी ही नदीचं पाणी सर्वकडे येईल आणि सगळ्याकडे वाहून जाईल पाणी. सगळे खूप लोक मरू शकतात खासू शलोम, आणि म्हणून काहीतरी केलं पाहिजे. ए, तर तो बोला तुम्ही, मी काय नाही करू शकत खरं, मला नाही जमणार, काय मी काय करूच नाही शकत. तुम्ही एक काम करा, तुम्ही इस्रायल लोकांच्या राब्बीकडे जा, तो मे बी तुम्हाला मदत करू शकेल. मी काय नाही मदत करू शकत. आपल्याला माहिती आहे ख्रिश्चन लोकांचा ऑफकोर्स काय काहीच नाही, त्याच्या तिकडे काहीच नाही, सर्व रिकाम आहे. आणि त्यांचं सगळं सर्व खोटं आहे, खोटं पण आहे, त्याचं आपल्याला माहीतच आहे. तर त्यांनी कबूल केलं. तर बोला मी काय नाही करू शकत, त्या इस्रायल लोकांच्या राब्बीकडे जा, मे बी तू काहीतरी करू शकेल, तुम्हाला मदत करू शकेल. तर तिकडचा राब्बी होता मेर सिम्खा. मेर सिम्खा, तो नुकताच तिकडे 6 महिने झाले होते, तिकडचा राब्बी झाला होता तिकडचा, दिविंसचा. आणि तिकडे तर त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं का असं असं झालंय, लवकर लवकर काहीतरी कर का, थांबेल की पूर गेला नाही तर पूर्ण आपल्या सिटीमध्ये. तर ते राबे बोलले ओके. त्यांनी ते लगेच त्यांची वॅगन काढला त्यांच्यासोबत, बोलले का मला घेऊन जा जवळ, नदीच्या जवळ घेऊन जा, मला बघायची नदी. आणि तिकडे एका ब्रिजवर ते उतरले आणि सर्व नॉन ज्युईश माणसं ज्युईश माणसं जमले बघायला काय करणार आहे तर राबी, आता काय करणार आहे इकडे. तर सगळे थांबले बघायला. आता राबी काय ते करणार आहे आणि हे सगळं पूर, आता पाणी वाढत चाललंय, आता बघूया काय करते. तर राब तिकडे उभे राहिले आणि त्या त्या ब्रिजवर, आणि तिकडून बोलायला लागले, सारो सारोशेल याम, म्हणजे द मिनिस्टर ऑफ मिनिस्टरिंग एंजल ऑफ द सी, जो देवदूत आहे त्यांच्यावर, या नदीवर, या त्याला बोलले का का लवकरात लवकर हे थांबव, मी बोलतोय हे लवकरात लवकर थांबवून टाक, अजून पाणी वाढवू नकोस, कमी करा पाणी. एक वेळा बोलले, काय नाही झालं. थांबले थोड्या वेळ, काय नाही फरक, अजून तो पाणी वाढत चाललंय, अजून वाढत चाललंय, अजून तो पूर, तो नदीचा पाणीचा लेवल अजून वाढत चाललंय. थोड्या वेळाने परत बोलले, सारोशल गोझेरानी, तू कमी कर पाणी, जो मिनिस्टर एंजल, तुला बोलतोय पाणी कमी कर, वाढवू नको अजून, पूर्ण काय नाही आले पाहिजे इकडे, कमी कर. तरी पण तो पाणी माश फुल फोर्सनी वाहत होता. 2 वेळा झालं आणि सर्व बघतायत काय चाललंय, काय होणार नाही माहीत. आणि मग तिसऱ्या वेळा पुन्हा ते बोलले, पण त्यांनी पुढे ऍड केलं, बोलले सारो शलियाम गोझेर आणि अलेखा, मी तुझ्यावर बोलतोय, तुला ऑर्डर देतोय का आत्ताच्या आत्ता पाणी कमी कर, नाहीतर मी तुला हेरेम करीन, तुला एक्सकम्युनिकेट करीन, एक्सकम्युनिकेट, हेरेम करून टाके तुझ्यावर. या, म्हणजे जमातीतून काढतात त्याला एक्सकम्युनिकेट बोलतात, हायरेम बोलतात त्याच्यावर. हायरेम म्हणजे तो, आता त्याच्यासाठी हायरेम म्हणजे शमाईमधून डिस्कनेक्टेड टू द हेवेन्स आणि एव्हरीथिंग.
आणि असे बोलल्याबरोबर तो आवाज, तो नदीचा आवाज आणि तो फोर्स कमी व्हायला लागला. एकदम कमी झाला, स्टॉप झाला आणि हळू 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 पाणी नॉर्मल झालं. वाव, सगळ्यांनी तो चमत्कार बघितला. सगळ्यांनी बघितलं, वाव, एवढा मोठा चमत्कार झाला. आणि मग त्याला मेर सिमखा मिद्विन्स्क, तो सिटीचं नाव द्विन्स्क होता, मेर सिमखा मिद्विन्स्क. ते मग त्या ब्रिजवरून आले समोर आणि मग तो मेयर एवढा खुश झाला का त्यांनी त्या रावचा हात धरून त्याला किस केला त्याच्या हातावर आणि सगळे खुश झाले आणि सगळा मोठा किदुश हशेम झाला. एवढा मोठा किदुश हशेम तो सगळ्यांनी चमत्कार दिसला सर्वांचा का कोणामध्ये ताकद आहे जास्त, आकाश बरोबर कोणी दिले. एवढी रब्बानी मला ताकद दिले का ते नेचरला पण हलवू शकतात, नेचरला पण चेंज करू शकतात. तर तसंच मोशे रब्बेनूनी जेव्हा स्पाईस पाठवले, हा, तेव्हा म्हणून त्यांनी विचारलं का ते एचीम आहेत का, झाड आहेत का नाही तिकडे. पण खरं बोलण्याचा हेतू काय होता त्याचा, का असे माणसं आहेत का जे अख्खा हा सिटी, अख्खा जो कंट्री आहे तो एरिच केनान त्यावेळेला, ह्या ती त्यांच्या हातामध्ये त्याच्या मेरिटमुळे हे लोक जिंकतील का नाही जिंकणार, तो प्रश्न होता. म्हणून अशाच एव्हरी सिटीमध्ये रब्बानीम आहेत, एव्हरी सिटीमध्ये सद्दिकीम आहेत, ज्यांच्यामुळे अख्खा पूर्ण ती सिटी त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि असे बोलतात खसिदूतमध्ये बघाल तर लामेदवाव सद्दिकीम बोलतात, 36 सद्दिकीम असतात पूर्ण जगामध्ये. आणि त्यांच्या स्कूतमध्ये, त्यांच्या मेरिटमध्ये अख्खा जग उभा आहे. आपल्याला नाही माहीत ते काय, ते कोण आहेत, त्या एकमेकांना त्यांना माहिती आहे ते कोण आहेत. अ, आणि म्हणून प्रत्येक माणसाला कबूत दिलं पाहिजे, कारण सांगता नाहीत मे बी तो लामेद भाऊ सद्दिकीम असू शकते. लामेद भाऊ म्हणजे 36 सद्दिकीम, वन ऑफ द 36 सद्दिकीम. एनिवे, तर विल स्टार्ट विथ द 8th पेरेक, बेसिया द दिशमाया. या पूर्ण या चॅप्टर, या मसायखेतमध्ये, मिशनायतमध्ये, पसाखीमध्ये 10 चॅप्टर आहेत. आणि दिस इज द एट एट चॅप्टर. पेरेखा ईशा बोलतात, पेरेखा ईशा. आणि बेसिक दिशम्या आपण चालू करूया. आपण वाचूया पहिले ॲज युजल मिशना आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आतमध्ये. बेसिया दिशम्या ना सेव्हन. אוקיי, let's read the משנה. האישה בזמן שהיא בבית בעלה, שחט עליה אביה, שחט עליה בעלה, תאכל מין של בעלה. הלכה ברגל הראשון לעשות בבית אביה, שחט עליה אביה, שחט עליה בעלה, תאכל ממקום שהיא רוצה. יתום ששחטו עליו אפוטרופוסין, אפוטרופים, יאכל ממקום שהוא רוצה. עבד של שני שותפים לא יאכלו משלהן, חציו עבד וחציו בן חורין, לא יאכל मिशेल रबो. आता इकडे खूप वेगवेगळ्या गोष्टीत आपण बघूया पुढे. कशाबद्दल बोलतोय आपण, हा पूर्ण चॅप्टर, या चॅप्टरमध्ये आपण बोलतो पेसाखचा कोरबान, जो कोरबान पेसाख जो दिला 14 तारखेला आपण अर्पण देतो, तो शेहिता करतात आणि मग तो रोस्ट करतात. आणि मग 15 तारखेला लेल पेसाखला, जो आपण सेदेरमध्ये, जसा सेदेरमध्ये पेसाखचा आपण बोलतो पेसाख मच्छा मरोर, तर पेसाखचं अर्पण आहे त्याच्याबद्दल बोलतोय आपण. तर तो पेसाखचा अर्पण खाण्याचा मित्सव आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते रूल्स आहेत. मग आपण त्याच्यामध्ये रूल्स बघितले का प्रत्येक
ग्रुप असतं आणि ग्रुपनी प्रत्येक ग्रुप खायला पाहिजे. प्रत्येक ग्रुपमध्ये राहायला पाहिजे. त्या ग्रुपमध्ये एका ग्रुपमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ नाही शकत. एका ग्रुपमध्ये असतं त्यांना पहिले रजिस्टर केलं पाहिजे. त्या ग्रुपचा माणूस जो अर्पण देतोय त्या ग्रुपमध्येच राहायला पाहिजे, त्याच्या त्याच फूडचा असतं त्यांचा. आणि त्याच त्यांच्यासोबतच खाल्लं पाहिजे. मग आपण बघितलं होतं लास्ट चॅप्टरमध्ये का तो दुसऱ्या, तो जो शेखिदा केलेला आहे, तो कुर्बान पेसाख, तो मग बाहेर नाही घेऊन जाऊ शकत, येरुशलेमच्या पण बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. आणि लेल पेसाखला तो त्याच्या घराच्या पण बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. एक वेळा तो घरी गेल्यानंतर तो रोष केल्या करतात आणि मग तो बाहेर पण नाही घेऊन जाऊ शकत लेल पेसाखला. आणि आधी आधी तो येरुशलेमच्या पण बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. मग आपण बोललो होतो का त्याचा एक पार्ट जरी बाहेर गेला तर मग काय करायचं आणि सो ऑन. तर मग त्याच्यामध्ये फार खूप मोठे हलाख होत आहेत का त्याची हड्डी नाही तुटली पाहिजे. आणि अख्खाच्या अख्खा त्याला रोस्ट केलं पाहिजे. आणि स्टार्टमध्ये आपण बघितलं होतं का कसं रोस्ट करायचं, आतल्या गोष्टी पण कम्प्लिटली भाजले पाहिजेत आणि ते शिजवले नाही गेले पाहिजेत कोणत्याच रीतीने. जरी पण त्याचा बाजूचा मेटल लागला म्हणून शीग नाही वापरली पाहिजे ते करायला. लकडी वापरली पाहिजे. कोणती लकडी वापरली पाहिजे आपण? डाळिंबाच्या झाडाची. आणि त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर नसतं, ज्याच्यामध्ये सुकी असते जास्त. आणि म्हणून त्याच्यामधले ती वापर करण्यामध्ये ती वापरली पाहिजे ज्याच्यानी त्याच्यामध्ये मॉइश्चर नसतं, ज्यामध्ये ओलावा नसतं. आणि त्याच्यानी ती कोणताच अ, कोणताच पार्ट आहे त्या कोरबान पेसाखचा तो शिजवलेला जाणार, सगळे भाजले जाईल कम्प्लिटली. तर मग हे सर्व गोष्टी आपण बघितल्या होत्या लास्ट मिशनायतमध्ये, गेल्या चॅप्टरमध्ये. आणि इथे येतो आणि आपण अजून थोडासा बघतो आता कोण खाणार आहेत ते ते जे कोलर पेसा कोणाला खायला अलाउड आहे. आणि मग त्याच्यामध्ये गोष्टी आहेत का आत्ता नुकतेच लग्न झालेली मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं तर ती कोणाकडे खाईल. समज जर त्याच्या ए, कोणत्या पण कोरबान देताना पहिले विचार केला पाहिजे आणि पहिले ग्रुप डिसाईड केला पाहिजे का कोण आहे त्या ग्रुपमध्ये. आणि मगच तो कोरबान पेसाक देतात आणि मग तेच खातील. पण समज जर त्यांनी लिहिलं नसेल, त्यांनी रजिस्टर नसेल केलं जसं बोलतात त्या त्या ग्रुपमध्ये, तर त्याला काहीच होत नाही, त्याला अलाउड नाही खायला, त्यांच्यासोबत खायला अलाउड नाही आहे. तर ग्रुप्स आहेत खबुरा खबुरा, खावेरीम जसं बोलतात खावेरीम, फ्रेंड्स. तसं खबुरा खाण्यात खबुरता तर खबुरा खबुरा असतं, ग्रुप्स ग्रुप्स मी खातात. तर इकडे आपण येतो आणि बघतो का नुकताच लग्न झालं तिचा आणि ती आता नवऱ्याकडे. तर आपण हिब्रूमध्ये, तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकाल या. तर अम, तिच्यासाठी तिच्या नवऱ्याने पण रजिस्टर केला आणि तिच्या आबाने पण तिचं नाव दिला होता का ती आमच्या ग्रुपमध्ये खाईल. आता ती कुठे खाईल? तर तिने तिच्या नवऱ्यासोबत खाल्लं पाहिजे का. ऑफकोर्स तिचं इंटेन्शन आहे नवऱ्यासोबत राहायचा, नवऱ्यासोबत खाल्ला पाहिजे कारण त्यांनी तिचं इंटेन्शन पण आधीपासून तेच असते नॉर्मली नॉर्मली. पण बोलतात का पहिल्या सणामध्ये ती ए, तिच्या घरी जाते, तिच्या आबाकडे जाते, माहेरी जाते. आणि पहिल्या सण तिच्या माहेरी करते. तर मग तसं तसं असेल तर मग तिला पाया तिकडे ती खाऊ शकते. इकडे खाऊ शकते नाही तिकडे पण खाऊ शकते. आणि त्याच्यामध्ये पण आहे का समज जर ती एव्हरी टाईम तिच्या आबाकडे धावत असेल येऊन जाऊन तिच्या आबाकडे धावत असेल आणि नॉर्मल तिच्यासाठी का ती येऊन जाऊन माहेरी जाते, तर मग तिने तिच्या आबाकडे खाल्लं पाहिजे. कारण तिचा इंटेन्शन आहे का ती तिकडेच राहील. आणि म्हणून ती तिच्या आबाच्या तिच्या वडिलांकडे जेव्हा ते कोरबान पेसाक देतील तेव्हा ते तिकडे त्यांच्या ग्रुपमध्ये ती खायला पाहिजे. कारण तिचं इंटेन्शन ते होतं, तिला तिला माहिती होतं का ती येऊन जाऊन जाते म्हणजे तिचा
ती ऑफकोर्स पहिला फेस्टिवल आहे तिकडे त्यांच्याकडे करेल करेल. आणि तिचा इंटेन्शन पण आहे तिकडे खायला, म्हणून ती तिने तिकडे खायला पाहिजे. दॅट द फर्स्ट पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघतो कोणाबद्दल? ईशा. म्हणून तर हा अख्खा पेरेकला बोलतात त्या ईशा. हा, पेरेका ईशा बोलतात. तर मग दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द मिशना. मग सेकंड पार्ट ऑफ द मिशना कोणाबद्दल बोलतोय आपण? יתום ששחטו עליו, अपोत्रोफिन. अपोत्रोपुस म्हणजे कोण असतं? जो गार्डियन बोलतात, जो माणूस त्या यतोम, तो ऑर्फन आहे, अम, अनार्थ आहे, त्याची काळजी कोण घेतं? त्याच्यावर माणसं असतात ज्यांना ज्यांना अपॉइंट केले जातात, त्यांना त्यांना बोललं जातं का तू बघशील, ते काळजी घेतात त्याची सर्व गोष्टींची. आणि केव्हा केव्हा एक असतं, केव्हा केव्हा जास्त असतात. आणि मग प्रत्येकाने बोललं का हां, तो येतो, तो तो अनार्थ आहे, तो माझ्या सगळं खाईल. म्हणजे त्यांनी त्याचं पण नाव दिलं होतं. तर आता 4 असतील, 5 असतील त्याचे सगळे काळजी घेणारे माणसं, आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये त्याचं नाव दिलं होतं. तर आता त्याची इच्छा, तो कुठे पण खाऊ शकते, कारण सगळ्यांकडे दिले त्यांनी. सगळ्यांकडे त्यांनी त्यांचं नाव आहे आणि सगळ्याकडे रजिस्टर केलं त्याचं नाव. आणि म्हणून त्याची इच्छा, तो कुठे जाईल आणि कोणाकडे खाईल. दॅट्स द सेकंड पार्ट ऑफ द मिशना. कारण त्याचं इंटेन्शन पण असू शकते कुठे पण खायला. त्याला माहिती आहे का कोणतेही ऑब्विसली त्याचा देतील. आणि सर्व लिहिलं आहे आणि सर्व नॉर्मल आहे. आता थर्ड पार्ट ऑफ द मिशना येतं आहे आणि बोलतं आहे वेद. स्लेव आहे, गुलाम आहे. आणि तो गुलाम नॉर्मल गुलाम असेल तर ऑफकोर्स त्याचा तो मालक आहे, त्यांनी त्याचं नाव लिहिलं असेल ऑफकोर्स. आणि म्हणून त्याला काय प्रॉब्लेमच नाही त्याच्या मालकाकडे. प्रॉब्लेम होतो जेव्हा जेव्हा त्याचे 2 मालक आहेत. 2 मालक आहेत आणि दोघांनी त्याचं नाव लिहिलंय. आणि दोघांनी त्याचं नाव लिहिलंय. आणि अ, आणि ते आता तो कुठे खाईल? इकडे खाईल का तिकडे खाईल? जसं आपण फर्स्ट पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये बघितलं का जेव्हा तो अनाथ मुलगा आहे, तर त्याची इच्छा कुठे पण खाऊ शकतोय. पण इथे एक प्रॉब्लेम आहे, एक मोठा प्रॉब्लेम आहे. का? कारण ते 2 पार्टनर आहेत. म्हणजे तो अर्धा गुलाम आहे, तो ह्याचा आहे, आणि अर्धा गुलाम त्याचा आहे. अ, समज आधीच नसेल बोलला का बाबा तो माझ्याकडे खाईल, तर त्याची इच्छा होती. तो तो गुलाम आहे, तो माझ्याकडे म्हणजे अर्धा तो माझा आहे, तर त्याचं नाव तो माझ्याकडे खाईल. हाफ पार्ट तो माझा आहे आणि हाफ पार्ट त्याचा आहे. तर इकडे तो कुठेच नाही जाऊ शकत. कारण कारण त्याचं स्पेसिफाय नाही केलं. ते बोलला हां, तो पार्टली माझा आहे आणि तो म्हणून तो माझ्यासंग खावा होईल. पण दुसरा पण बोलतो पार्टली माझा आहे आणि तो माझ्यासंग खाईल. पण पूर्ण तो कुठे जाईल? इथे पण नाही, तिथे पण नाही. म्हणून तो कुठेच नाही खाऊ शकत. त्याला एकाकडे खाऊच नाही शकत तो. त्यात समज जर सांगितलं असेल, नाही हा माझ्याकडे खाईल, आणि त्याचा कम्प्लिटली लिहिलंय, सांगितलंय, तरच तरच तो तिकडे खाऊ शकेल एकाकडे. पण समज नसेल स्पेसिफाय नसेल केला, तर मग त्याचा प्रॉब्लेम आहे. कारण त्याचे एक परमिशन नाही दिलंय. त्याची एका मालकानी परमिशन नाही दिलं दुसऱ्याकडे खायला. तो बोलला तो माझ्याकडे खाईल, पण त्यांनी परमिशन नाही दिलं, त्यांनी दुसऱ्याकडे खायला. ए, आणि पण त्याचं सोल्युशन काय? का दोघांनी समज ॲग्री झाले, दोघे जण बोलले का हा बाबा तुझ्याकडे खाईल, ओके तुझ्याकडे खाईल. मग त्याला तिकडे खायला अलाउड आहे, कोणते स्पेसिफाय केलं तर. तर दॅट्स द थिंग ऑफ ते एवेद बद्दल बोलतोय आपण. आता अजून एक
फोर्थ पार्ट ऑफ द मिशना आहे, ज्याच्यामध्ये बोलतोय तो एवेद, तो गुलाम आहे. तो अर्धा गुलाम, अर्धा अर्धा तो स्लेव्ह आहे आणि अर्धा फ्री आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोघांचा होता. तो एक बोलत नाही मी फ्री केला त्याला, त्याला सुटका मिळाली माझ्यापासून. तर दोघं पार्टनरच होते आणि दोन पार्टनरपैकी बोलला तो एक मी त्याला सोडून टाकतो देव. पण तो अर्धा एवेद आहे अजूनपर्यंत, तो अजूनपर्यंत अर्धा गुलामच आहे. तर मग आपण इकडे बघतो. ओके, एवेद של, של שני שותפים לא יאכל בשלהם, חציו עבד וחציו בן חורין לא יאכל मिल शेल रबो. तर समज तो हाफ फ्री माणूस आहे आणि अर्धा तो ए, एवेद आहे, तो गुलाम आहे. तर तर तो त्याच्या मास्टरकडे नाही खाऊ शकत का? कारण तो मास्टर बोलला मी कशाला त्याचं नाव लिहितो, तो अर्धा फ्री आहे, तो स्वतःच करू शकतो त्याचा. अ, तर मग त्यांनी स्वतःनीच खाल्लं पाहिजे, स्वतःनी केलं पाहिजे ते. ए, कारण त्याचा जो मालक आहे त्यांनी तुला बोललाय का तो तिची सुटका मिळेल, त्याला सुटका दिली पाहिजे त्यांनी खरी. आणि जसं काय त्याला सुटका मिळाली कम्प्लिटली आणि तो तो त्याचा कुर्बान पेसाख तो खाऊ शकेल. दॅट द थर्ड पार्ट ऑफ द मिशना. तर इकडे आपण बघतो चार वेगळे वेगळे टाईप ऑफ टाईप आहेत सर्कमस्टन्सेस ज्याच्यामध्ये तो माणूस आहे. फर्स्ट ऑफ ऑल नुकतीच लग्न झालेली मुलगी, तिचा प्रश्न आहे तर ती कुठे खाईल. मग एक ऑर्फन, मग त्याच्या पुढे एक स्लेव, एक गुलाम आहे. मग गुलाम जो अर्धा गुलाम आहे, अर्धा अर्धा आहे, अर्धा ह्याचा आहे आणि त्याचा दुसऱ्याचा आहे. त्याच्याबद्दल आता आपण गुलाम बोललो, त्याच्याबद्दल आपण स्टार्टमध्ये बोललो. आणि द लास्ट पार्ट ऑफ द मिशना त्याच्यामध्ये जो अर्धा बेन हॉरीन आहे, म्हणजे तो सुटका झाला त्याची, ॲज अ फ्री पर्सन आहे. आणि अर्धा नाही झाले सुटका. दॅट्स द फर्स्ट मिशना. तर आपण बघतो का एवढे एवढे डीप पॉईंट्स आहेत का कुर्बान पेसा खाण्यामध्ये पण. हे थिंग्स हे इम्पॉर्टंट आहेत, हे गोष्टी बघितल्या पाहिजेत. खबुरा पहिलेच ग्रुप डिसाईड केलं पाहिजे आणि मग हे प्रॉब्लेम्स नाही येणार. समजा त्यांना माहीत असेल कोण कुठे खाणार आहे आणि पहिले रजिस्टर केलं लागतं आणि प्रत्येक ग्रुप पहिले डिसाईड केलं लागतं. तसं आपण बोललो का तोरामध्ये, तोरा ऑब्झर्वन्स म्हणजे माणसांना सिस्टमॅटिक पाहिजेत, माणसाला थोडा सिस्टम पाहिजे थोडीशी. ते थोडेसे त्यांच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. कारण समज माणूस आधीच नाही विचार करणार आणि मग नंतर अचानक त्याची गोष्ट येते, तुला अरे नावच नव्हतं लिहिलं, ह्याचं नाव नव्हतं लिहिलं आणि आता काय करायचं, तो प्रश्न येतो. म्हणून माणसाने सिस्टमॅटिक पाहिजे त्याच्याकडे. तो आधी डिसाईड केलं पाहिजे. प्रत्येक मित्सवामध्ये पण असंच आहे का मित्सवा करायच्या आधी त्याला माहीत पाहिजे तो काय कधी करतोय, केव्हा करतोय, किती वाजता तो नमाजीला जातोय, किती वाजता तो घरी येतोय, किती वाजता ते सिस्टम असेल तर एव्हरीथिंग इज रघुआ. सगळं काम असतं. घरच्या माणसांना माहीत असतं काय चाललंय. ते जास्त सरप्राईज नसतात. ह्या दिवशी हे आहे, ह्या दिवशी ते आहे. सगळ्यांना माहीत आहे का काय, व्हॉट टू एक्सपेक्ट. अचानक गोष्ट चेंज झाली तर माणसांना नाही आवडत नॉर्मली.
आणि त्याच्याने जास्त डिस्टर्बन्स चेंज होत डिस्टर्बन्स क्रिएट होतं घरच्या वातावरणमध्ये. आणि खूप माणसं रेडी नसतात. फाईन, ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे का लाईफमध्ये खूप मोठे सरप्राईज असतात. आणि त्याच्यासमोर आकाशभर खूप मदत करतो आपल्याला, ऑफकोर्स माहीत आहे. पण ते सरप्राईजेस केवढे कमी ठेवता येतील तेवढे प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे कमी ठेवायला. आणि जेवढे जास्त कमी व्हेरिएबल्स असतात बोलतात का, कमी गोष्ट लाईफमध्ये हलणारे असतील म्हणजे चेंज होणारे असतील, ते कमी ठेवणे जास्त इम्पॉर्टंट असतं. ज्याने लाईफ जास्त स्टेबल असतं, जास्त स्टेबिलिटी मिळतं. घरच्यांना पण माहीत असतं काय करायचं, व्हॉट टू एक्सपेक्ट, कसं चालतंय, एव्हरीथिंग इज फाईन. त्याच्याने स्टेबिलिटी येते. आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का आजचं जग एवढं स्टेबल नाही आहे. पण आपण आपल्या लाईफमध्ये केवढी स्टेबिलिटी आणू ते आपल्यावर डिपेंड करतं आहे. म्हणून प्रत्येक माणसाचं डेली शेड्यूल फिक्स असेल तर त्याच्याने जास्त मिचवत तो करू शकेल, जास्त तो त्याचा अभ्यास थोडासा जास्त करू शकेल आणि जास्त इम्प्रूव्हमेंट असेल. म्हणून आपण बघतो का प्रत्येक गोष्टीमध्ये विचार केला पाहिजे. थोडा आपल्याला बोलतात का कोणता मिचवा करायच्या आधी एक मोठा मखलूक आहे, ते मोठा हे आहे का, प्रत्येक मिचवा करायच्या आधी विचार केला पाहिजे का नाहीये, का मिचवत शिकवत का ना का नाही करायचं. आपण बोललो त्याच्याबद्दल एक वेळा. पण ओपिनियन आहे का मिचवत शिकवत का ना, खूप मोठे रबानी बोलतात का नाही मिचवत शिकवत का ना. म्हणजे समज मी मदत करतोय कोणाला तर मी विचार केला पाहिजे मी आता मिचवत खेसेत करतोय कोणासोबत तरी. आणि मी केलं केलं तर मग तो माझा मिचवा होतोय. पण समज जर मी विचार नाही केलं आणि केलं तो मिचवा, तर मे बी तो मिचवा कंप्लीट नाही होत. फाईन, आपण नाही आपण तो कोणता मिचवा केला तर ऑफकोर्स त्याचा सखाल मिळतं आणि एव्हरीथिंग. पण अशी ओपिनियन्स आहेत का नाही ते विचार नाही केला तर मिचवा नाही होणार. खास चलो. तर मिचवत श्रीखत कवाना म्हणजे एव्हरी मिचवा करायच्या आधी विचार केला पाहिजे मी की आता काय करतोय, मी आता कोणता मिचवा करतोय. मग कोणी रस्त्यामध्ये विचारलं का कोणता रस्ता विचारला, तर ते त्याला बोलायच्या आधी माणसाने विचार केला पाहिजे का आता मी एक मिचवात खेसेद करतो याच्यासोबत दुसऱ्या इसऱ्यासोबत आणि त्या रस्ता दाखवतोय ते मिचवात खेसेद. तर ए दॅट्स दॅट्स इम्पॉर्टंट. म्हणून माणसाने कोणत्या पण गोष्टी करायच्या आधी विचार केला पाहिजे. विचार करणे फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्ट विचार करून केला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये बोलतात विचार नको करू, करून टाका, जस्ट डू इट, जस्ट डू इट. करून टाका नंतर विचार करा. नाही, दॅट्स द ऑपोजिट ऑफ तोरा अशकाफा हे पर्स्पेक्टिव्ह. का नाही प्रत्येक गोष्ट विचार करून करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कॅल्क्युलेटेड पाहिजे, नीट पाहिजे, विचार केली पाहिजे. फाईन, ओके, कोणते कोणते गोष्टी याचा त्रास देतो सेदाका देताना वगैरे तो जास्तच विचार करायला लावतो आपल्याला. आणि मग आपण बोलतो नाही अजून आता नको द्यायला डोनेशन, आता नको, कशाला उगाच डोनेशन द्यायचं, माझं मला पाहिजे. नाहीतर त्यावेळेला मग माणसाने तो लगेच दिलं पाहिजे सेदाका देताना. आणि हे लगेच केलं पाहिजे का, कारण अजून तो थांबला तर मे बी तो करूच नाही शकणार नंतर. कारण त्याला त्रास होईल, त्याला त्रास देईल, त्याला येऊन जाऊन इतरा थांबवेल. फाईन, अजून एक गोष्ट जी आपण मिशनातल्या इकडे थांबूया बेतात शेम. आपण एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आजच्या दिवशीबद्दल बोलायचं आहे मला. आता चालू होते आपल्या संध्याकाळी, म्हणजे तुमच्या इंडियाला तर इंडियामध्ये त्यांना इंडिया चालू पण झालं ऑलरेडी. काफ गिमेल बे सिवान. काफ गिमेल सिवान इज अ व्हेरी स्पेशल डे. आणि ते मोर्देखायनी एस्तेरच्या याच्यामध्ये त्यांनी ते लेटर्स पाठवले होते. आणि ते ते आजच्या दिवशी पाठवले होते काफ गिमेल ऑफ सिवान. आणि म्हणून इट्स योम तोफ बोलतात खूप गोष्टींमध्ये. आणि खूप स्टोरीज याच्याबद्दल काफ गिमेल विथ सिवान. का एक काफ गिमेल सिवान त्याच्यामध्ये ए- युरोपमध्ये, पोलंडमध्ये जेव्हा त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली होती रशियामध्ये, नाही रशियामध्ये जायची नाहीतर जर्मनीमध्ये जायची, तर खूप इस्रायल लोक रशियामध्ये गेले. कारण जर्मनी ऑब्वियसली डेंजरमध्ये होता. आणि त्यांना माहीत होतं काय हिटलर केव्हा पण मारेल आणि येते. तर त्यांनी खूप लोकांनी डिसाईड केलं आपण ते रशियाला जातील. एक वेळ ते रशियामध्ये पोचल्यानंतर एक वेळ रशियामध्ये गेल्यानंतर
त्यांना माहिती काय डेंजरस होता ऑब्विसली रशियामध्ये. ते फोर्स करायचे, धर्म त्यांना पाहून स्पिरिच्युअली देत होते तिकडे, स्पिरिच्युअल देत होते. पण ते सध्या त्या तिकडूनचे सिटिझन्स नव्हते, त्यांना नुसतं ॲक्सेप्ट केलं गेलं. त्यांना मला येऊन तुम्ही राहू शकता. त्यांना पण नाही माहिती काय करायचं रशियन लोकांना या इस्रायल लोकांना जे दुसऱ्या पोलिंडमधून आले त्यांना. तर त्यांनी बोललं का इकडं राहा काय नाही. त्यांना ती सिटिझनशिप नव्हती घ्यायची त्यांची. ते एक स्टेज आला त्याच्यामध्ये बोलले हां आम्ही तुम्हाला द्यायला रेडी आहोत सिटिझनशिप रशियाची, या नुसतं येऊ शकतो मी सिटिझनशिप घ्या. तर खूप इस्रायल लोक होते ते बोलले नाही, नाही घेऊ शकत आपण. आपण सिटिझनशिप नाही घेतली पाहिजे, कारण एक वेळेस आपण ते इस्रायलचे रशियाचे सिटिझन झाले तर मग ते त्यांना तुला नाही पाहून देणार. त्यांना त्यांच्या मागे लागतील, आर्मीमध्ये जायला लागेल आणि सर्व त्यांचे डेंजर ते फालतूगिरी सगळे त्यांच्यासोबत चालू करतील. आणि म्हणून ते बोलले का नाही आम्हाला सिटिझनशिप नाही पाहिजे. आता रशियन लोकांना नाही आवडलं, काय आम्ही सिटिझनशिप देतो आणि तुम्हाला नाही पाहिजे. तर त्यांना फार राग आला. ते बोलले असं सिटिझनशिप घेतली पाहिजे, नाही घेतली तर आम्ही तुम्हाला पनिश करू. ते बोलले नो प्रॉब्लेम. ते मोठे राबे होते, मी नाव नाही दिलं त्यांचं, पण तिकडूनचे मोठे राबे होते त्यांचं. ते बोलले नाही आपण सिटिझनशिप नाही घेणार. आणि त्यांच्यासोबत जे पण माणसं होते ते बोलले ओके आम्ही पण नाही घेणार. राबी बोला नाही घ्यायचा, नाही घेणार सिटिझनशिप. तर एक टायमाला जेव्हा तेव्हा सगळ्यांना जमवलं तिकडून आणि सगळ्यांना ट्रेनमध्ये भरले आणि त्यांना पाठवलं घेऊन, कुठे घेऊन चालले होते. आणि ते केव्हा होतं, काफ गी मेल बसिवान, म्हणजे आजच्या दिवशी, म्हणजे आज म्हणजे इस्रायलमध्ये सनसेट नंतर चालू होईल काफ गी मेल बसिवान. काफ गी मेल बसिवान. तर सगळे बोले कुठे घेऊन चाललेत नाही माहीत आपल्याला. आणि ते तो राबी बोलला नाही, समज ही गोष्ट काफ गी मेल बेसिवानला होते म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. अरे पण कुठे घेऊन चालत आपल्याला, आपल्याला नाही माहीत. ट्रेनमध्ये सगळ्यांना भरलंय आणि घेऊन चाललेत. नाही, काफ गी मेल सीमानला होते, काहीच काळजी करायची गरज नाही. इट्स गुड, इट्स परफेक्ट, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. चांगलीच गोष्ट होते या दिवशी. योम तोव, इट्स योम तोव. तर त्यांना सगळ्यांना घेऊन त्यांना सायबेरियाला पाठवलं. सायबेरिया, सिबीर बोलतात, सिबीरला. सिबीरला मोठा जेल होता तिकडे. आणि सगळ्यात -40, -40च्या आसपासच त्यांची स्नोमध्ये थंडी होती. त्यांना फार खूप डिफिकल्टी कंडिशन्स होते. आणि त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकलं सगळ्यांना, अख्ख्या फॅमिलीजला. आणि एवढी वाईट गोष्ट सिबीरला कोण. आणि ऑन द वे पण खूप लोक मेले. पण त्यांना सायबेरियाला पाठवलं तिकडे जेलमध्ये रशियन गव्हर्नमेंटनी. आणि किती वर्षांनी, किती नंतर मग एक, माहीत नाही किती एक्झॅक्टली, पण किती महिन्यांनी, किती वर्ष ते तिकडे होते. आणि मग त्यांची डील झाली आणि त्यांना सर्वांना सोडलं. सगळ्यांना सोडल्यानंतर त्यांना कळलं का जेव्हा त्यांना घेऊन गेले आणि नंतर मग ए जर्मन नाझिम नाझिम आले. नाझी त्या जागेवर आले त्यांच्या सिटीमध्ये. आणि जे पण इस्रायल तिकडे राहत होते ते सगळ्यांना मारलं. आणि जे पण सायबेरियाला पाठवले ते सगळे वाचले. तर जसं राबी बोलला होता का आपल्याला वाटते ते खराब गोष्ट आहे पण ती चांगली गोष्ट आहे. आणि ती गिमेल्स सिवाय झाली तर त्याला फुल कम्प्लिटली तो शुअर होता का ही चांगलीच गोष्ट असली पाहिजे, ही चांगलीच गोष्ट आहे. अरे सायबेरियाला पाठवते पण त्यांना एवढी खराब कंडिशनमध्ये अख्खी फॅमिलीला, तरीसुद्धा ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्याने ते भाऊ कसे सगळे वाचले. ए, ए, पण बाकीचे राहिलेले माणसं सगळे तिकडूनचे नाही राहिले, नाही वाचले. तर काफ गिमेल सिवान एक चांगला दिवस आहे. त्याच्यामध्ये माणसांनी मिळवला पाहिजे जेवढा होईल तेवढा. थोडासा अभ्यास चांगला केला पाहिजे. बघितलं पाहिजे आकाश बरोखूला का जे पण तो करतो ते चांगलं आहे, चांगल्यासाठी असतं. हे रिपेंटन्स ऑफकोर्स केलं पाहिजे. ही कंडिशन्स आहेत जे इस्रायलमध्ये आता
ते तर रिपेंटन्सचं केलं पाहिजे. आपण स्वतःला बघितलं पाहिजे. मी स्वतःला बोलतोय, नाही का तुम्हालाच बोलतोय. स्वतःला बोलतोय मी. का जे पण आपण बरोबर नाही करत, कोणते मिtzvot बरोबर नाही पाळत, कोणत्या मिtzvotमध्ये आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आपण घरच्यांसंगत कसे बोलतो, बाहेरच्या लोकांसंगत कसे बोलतो, कसे वागतो, कोणते शब्द चांगले नाही वापरत, काय नाही बोलत, स्माईल नाही देत, स्माईलमध्ये नाही आहे, तिशा व्यापसारखा चेहरा असतो. ते सगळे इम्प्रूव्ह करायला आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे जेव्हा आपण रिपेंटन्स करू, जेव्हा आपण आश्रमकडे माफी मागू. तरी आत्ता टाईम आहे आपल्याला. अम, आणि तसं आपण प्रत्येक माणूस स्वतःवर घे अजून एक मिचवा, अजून एक चांगला गोष्ट, चांगली ए, चांगला काम जर स्वतःवर घेतलं, तर ही गोष्ट आपल्या इस्रायल लोकांना मेरिट मिळेल. आणि पूर्ण इस्रायल लोकांना, पूर्ण इस्रायल जमातीमध्ये, पूर्ण राष्ट्राला आणि पूर्ण जगामध्ये आपण जो ब्लेसिंग्स आणतो, तो आपण विचार पण नाही करू शकत किती ब्लेसिंग्स आणतो या गोष्टींनी. तर प्रत्येकाने स्वतःनी रिपेंटन्स केलं पाहिजे, ऑफकोर्स. पश्चाताप केला पाहिजे आजपर्यंत जे पण गोष्टी जे आपण बरोबर नाही केले त्याच्यासाठी. आणि पुढे जाता आपण घेतलं पाहिजे स्वतःवर का अजून चांगली गोष्ट काही येईन तिला करताना विचार केला पाहिजे, चांगली इम्प्रूव्ह करू. नाहीतर नाहीतर छोटीशी बराखा बराखा बोलताना आपण विचार करून बोलू. छोटीशी गोष्ट स्वतःवर घेतली पाहिजे बेजात असे. आणि त्याच्याने आपण इस्रायल लोकांचे अजून ब्लेसिंग्स वाढू शकतो, अजून स्खुयोत वाढू शकतो. आणि त्याच्याने आपण पीस आणू शकतो बेजात असे, शालोम आणू शकतो. आणि लवकरच मेशियाख येऊन द्या बेजात असे. तर राव शिमोनचा शिवर असेल आता बेजात असे. तर आपण विल फिनिश द शिवर सगळ्या पुरुषांसाठी. अम, राव शिमोनचा शिवर असेल गेमाराचा. जे पण जे पण आहे त्यांनी आपण लास्टला आपण जसा छोटीशी प्रेयर करतो, अ, ते आपण करूया. आणि नंतर मग राव शिवचा गेमाचा शिव चालू कर. מודה לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רס והם רסים. אני רס לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this small prayer we finish the shiur. राव शिमोनचा शिवर असेल गेमाराचा. जे पुरुष सगळे राहू शकतात, थांबू शकतात, एक बिग स्खूत गेमारा शिकणे मराठीमध्ये. तर תודה רבה for listening to the shiur, for coming for the shiur. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot. תודה וכל טוב ושבת שלום. جزاكم الله خير.